कोपरगाव तालुक्यातील मौजे दहेगाव बोलका येथे शिवाजीनगर मध्ये श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात विशोद माता पादुका व पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभाग नोंदविला होता। सकाळी विधिवत पूजा अर्चा करून विशोद माता पादुका व पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात तर भजन कीर्तन व बीके बँड म्युझिकल सिस्टीम गोदेगाव यांच्या तालावर जयघोषाने संपूर्ण शिवाजीनगर परिसर भक्तिमय झाला होता। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळ भाविकांनी पालखीचे दर्शन घेत विशोद मातेचे जयघोष करत या मिरवणुकीची सुरुवात केली आहे। मिरवणूक शिवाजीनगरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले। भाविकांसाठी पाणी व अल्प उपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती। तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आयोजन मंडळासह स्वयंसेवकांनी देखील विशेष परिश्रम घेतले होते। या पवित्र मिरवणुकीमुळे परिसरात सामाजिक ऐक्य, भक्तिभाव आणि धार्मिक परंपरेचे दर्शन घडले। विशोद माता पादुका व पालखी मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडल्याने भाविक भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। हबप स्वर्णाताई जमधडे यांचे जाहीर हरी कीर्तन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे व्यवस्थापक शिवलाल संपत साळुंके यांनी विशेष सहकार्य करीत समस्त भजनी मंडळ दहेगाव बोलका, जय बाबाजी भक्त परिवार दहेगाव बोलका, जय जनार्दन भक्त परिवार, धर्मयोद्धा संघ दहेगाव बोलका, सावता प्रतिष्ठान दहेगाव बोलका व दहेगाव येथील समस्त ग्रामस्थ पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत असताना यंदाच हे 5वे वर्ष होते। या 5 वर्षासाठी श्री चंदू पुजारी व गुरुवर्य श्री केशव महाराज हिवरा बाबरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या रेणुकाताई कोल्हे त्यांनी देखील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमास सौ रेणुकाताई कोल्हे या आवर्जून उपस्थिती होत्या। त्यांनी उपस्थितांमध्ये बोलताना भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले। या प्रसंगी धार्मिक विधी, भजन, कीर्तन, माता पूजन करण्यात आले होते। सौ रेणुका कोल्हे यांनी माताचे दर्शन घेऊन भाविकांशी संवाद साधला। नमस्कार। आज दहेगाव बोलका या ठिकाणी कुलस्वामी श्री विशोद माता दी वर्धापन दिन सोहळा व भव्य पादुका मिरवणुकीसाठी मी उपस्थित झाले। खरं तर खूप सुंदर असं या सोहळ्याचे आयोजन इथल्या दहेगाव बोलका इथल्या सर्व ग्रामस्थ असतील तसेच तरुण मंडळी आहे यांनी सर्वांनी केलेले आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून सलग हा सोहळा या ठिकाणी होत आहे। विशोद मातेचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी 5 वर्षांपूर्वी उभं केलेलं आहे आणि खूप आनंद होतो की आपल्या कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांना सुद्धा हे मंदिर उभारण्यासाठी काहीतरी योगदान देता आलं। मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना या ठिकाणी दहेगाव बोलका आणि पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित आहेत तर सर्वांना या सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम होणे आज काळाची गरज आहे। कारण आपल्या महान अशा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे आहे। या माध्यमातून आपल्या युवा पिढीवर तसेच आपल्या लहान चिमुकल्यांवर चांगले असे संस्कार होतात। तर ह्या सोहळ्याचे आयोजन करणारे सर्वच आयोजक असतील सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवादही करते आणि खूप खूप अभिनंदन करते आणि सर्वांना पुनश्च शुभेच्छा देते। धन्यवाद। कार्यक्रमात परिसरातील नागरिक, महिला, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर विशोद माता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित भक्तिमय वातावरणामध्ये शांततेमध्ये पार पडल्याने सर्वत्र या कार्यक्रमाचे गुणगौरव होत आहे। नमस्कार, मी गोसाई समाज महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ मकवाने। आम्हाला या विशोद देवीच्या वर्धापन दिनानिमित्त आमंत्रित केलं गेलं तर त्या निमित्तानं आम्ही युवकांना मान सन्मान देऊन इथपर्यंत आलो आणि देवीचा आशीर्वाद घेतला। तर इथं आल्यानंतर आम्हाला हे वाटलं की जी युवकांची जी युनिटी आहे आणि जे सर्वांचं एकमत आहे हे आम्हाला एवढं जोरात आणि एवढं अभिनंदन करण्यात आम्हाला कौतुकास्पद योग्य वाटलं ते की युवकांची सर्वांची युनिटी जास्त वाटली आम्हाला। आणि विशेष म्हणजे जे ज्येष्ठ लोक आहेत
तर त्यांचा देखील युवकांनी चांगल्या पद्धतीचा मान सन्मान ठेवतात आणि आदर तिथे ते चांगल्या प्रकारे होतो. आणि त्यानंतर महिला वर्गांचा इथं देवीसाठी अलोट गर्दी आणि योग्य प्रतिसाद हे देखील आम्हाला खूप भारावण्यासारखे वाटले. आणि इथून पुढच्या काळात पण विश्व देवीचा आशीर्वाद या आमच्या दहेगाव बोलके गोसाई समाजावरती राहो ही आईचरणी प्रार्थना करतो. आणि गोसाई समाजावरती कुठल्याही अडीअडचणीसाठी महाराष्ट्र अध्यक्ष आमचे जयराजदादा घाडगे आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या नात्याने सदैव दहेगाव बोलका या गावाच्या गोसाई समाजाच्या पाठीशी आम्ही राहू. धन्यवाद. आज रोजी या कार्यक्रमाला आम्ही कोल्हापूर आणि 2 सांगली जिल्ह्यातून मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोसाई समाज जयराज घाडगे व उपाध्यक्ष सोमनाथ अण्णा मकवाने आणि हे सर्व आमच्या सोबत आलेले सांगली आणि कोल्हापूर दोन्ही जिल्ह्याची माणसे आज इथं बघितलं असता आम्हाला असं कळून आलं की इथे समाजात ह्या गावामध्ये आमच्या गोसाई समाजाचा एकोपा हे भरपूर प्रमाणात आहे. इथे भांडण तंटा किंवा जात पंचायतीचा असा विषय कुठल्याही गोष्टीचा आम्हाला आढळून आला नाही. आणि सगळा समाज हा गोरगरीब आहे आणि एकोपाने राहणार आहे. त्यांनी आता जो मंदिराचं म्हणजे बांधकाम वगैरे केलंय एकदम छान असं आम्हाला दिसून आलं. आणि त्यातनं त्यांनी एक समाजाला एक दिशा दाखवून दिली की आमचा गोसाई समाज हा कुठे कमी पडणार नाही आहे. की जर एकीमध्ये बळ असेल तर आमचा गोसाई समाज माळावर सुद्धा उभा राहण्याची ताकद ठेवतो. हे आम्हाला आज इथे दिसून आलं. आणि इथून पुढे असं याची या समाजाची आमच्या गोसाई समाज एकी राहो हे आमच्या समाजाकडून कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्ह्याकडून तुम्हाला शुभेच्छा.